विद्यार्थी मित्रांनो, आज प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये वातावरणाच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। प्राकृतिक भूगोलाची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीवरील शिलावरण, वातावरण, जलावरण व जीवावरणाचा अभ्यास असं म्हटलेलं आहे। पृथ्वी प्रणालीतील जसे शिलावरण हा घटक महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे वातावरण हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। वातावरणाचा सविस्तर अभ्यास हा वातावरणशास्त्रात व हवामानशास्त्रामध्ये केला जातो। वातावरणाची जी निर्मिती आहे ही पृथ्वीच्या निर्मितीबरोबर झालेली आहे। सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली। निर्मितीच्या वेळी पृथ्वी ही तप्त अशा वायुगोलाच्या स्वरूपात होती। कालांतराने वायुरूप अवस्थेतून ती द्रवरूप अवस्थेत आली। द्रवरूप अवस्थेतून तिचं स्थित्यंतर हे घनरूप अवस्थेमध्ये झालं आणि त्याचबरोबर पृथ्वीभोवती वातावरण हे निर्माण झालेलं आहे। वातावरण हा जो मराठी शब्द आहे हा ॲटमॉस्फिअर या इंग्रजी शब्दाचं भाषांतर आहे। ॲटमॉस्फिअर हा जो इंग्रजी शब्द आहे याची उत्पत्ती ग्रीक शब्दापासून झालेली आहे। ग्रीक शब्द जो आहे ॲटमॉस ॲटमॉस हा जो शब्द आहे याची निर्मिती ही ग्रीक शब्दापासून झाली आणि ग्रीक शब्द जो ॲटमॉस आणि स्पेरिया म्हणजे स्पियर, तर याचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे वातावरण आहे। स्पियर म्हणजे थर आणि ॲटमॉस म्हणजे वायू। विविध प्रकारचे जे काही वायू आहेत या वायूंचा थर अशी शब्दाची उत्पत्ती आहे। तर वातावरणाची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या म्हणजे पृथ्वीभोवती असणारा म्हणजे रंगहीन, गंधहीन, चवहीन असे वायूंचे जे आवरण आहे त्याला वातावरण असे म्हणतात। म्हणजे या वायूंच्या आवरणाचं जे काही वर्णन केलेलं आहे म्हणजे याला कोणत्याही प्रकारची चव नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गंध नाही आणि त्याला रंग पण नाही। म्हणजे रंगहीन, गंधहीन आणि चवहीन अशा प्रकारचं जे काही पृथ्वीभोवती असणारं जे काही वायूचं आवरण आहे याला वातावरण असं म्हणतात। पृथ्वीभोवती असणारं हे वायूंचं आवरण हे गुरुत्वाकर्षणामुळे
गुरुत्वाकर्षण जी काही शक्ती आहे, या शक्तीमुळं हे वातावरण पृथ्वीपासून वेगळं होत नाही किंवा पृथ्वीला ते सोडून जात नाही. त्याचं वेस्टर्न किंवा त्याचं आवरण हे पृथ्वीभोवती आहे, की जे आपणाला दिसत नाही पण ते पृथ्वीभोवती आहे. तर या वातावरणाचं जे काही संघटन आहे, याबद्दल आपण सुरुवातीला माहिती पाहू. तर वातावरणाचं जे काही वायूचं जे काही आवरण आहे, या वायूंच्या आवरणामध्ये 3 मुख्य घटक आहेत. त्यामध्ये पहिला घटक जो आहे म्हणजे तो आहे की विविध वायू. विविध वायूंपासून हा थर जो आहे हा तयार झालेला आहे. तर त्यामध्ये विविध वायूमध्ये महत्त्वाचा जो काही वायू आहे तो म्हणजे या ठिकाणी नायट्रोजन हा वायू आहे. तर वातावरणामध्ये नायट्रोजनचं जे काही प्रमाण आहे हे 78% आहे. वायूमध्ये सर्वात मुख्य जो काही वायू आहे हा वायू म्हणजे नायट्रोजन हा वायू आहे आणि त्याचं जे काही वातावरणातील प्रमाण आहे हे 78% इतका नायट्रोजन आहे. वातावरणामध्ये नायट्रोजनचं जे काही कार्य आहे ते कार्य म्हणजे हा वायू वनस्पतींना आवश्यक असतो आणि नायट्रोजन चक्राद्वारे तो वनस्पतींना मिळतो. नायट्रोजन हवेमध्ये असल्यामुळं हवेतील जो काही ऑक्सिजन आहे या वायूची तीव्रता ही नायट्रोजनमुळं कमी होती. त्यामुळं वातावरणाचा नायट्रोजन हा सर्वात महत्त्वाचा असा घटक आहे. त्यानंतरचा जो काही वायू आहे तो म्हणजे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचं जे काही प्रमाण आहे हे सुमारे 21% इतकं वातावरणातील प्रमाण आहे. म्हणजे हे जे 2 वायू आहे हेच वातावरणाचे मुख्य घटक आहेत. वातावरणामध्ये या 2 वायूचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण 99% आहे. तर त्यामध्ये ऑक्सिजन हा जो काही घटक आहे, वायू आहे, हा वायू सजीवांच्या दृष्टिकोनातून, प्राण्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा वायू आहे. वातावरणातील हा 21% असणारा जो काही ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनवर म्हणजे ऑक्सिजनची प्रत्येक सजीवाला, प्राण्यांना गरज असते. प्राणी हवेतील ऑक्सिजन शोषून घेतात, त्याचा श्वसनासाठी वापर करतात आणि त्या आधारे म्हणजे हा रक्तात शोषला जातो. त्यामुळं प्राणी आणि मानव किंवा जे काही सजीव आहेत हे जीवित राहू शकतात. आत्ताचा जो काही करोनाचा जो काही कालखंड आहे, या कालखंडामध्ये जर आपण
वर्तमानपत्रामध्ये किंवा वेगवेगळे जे काही टी व्हीचे चॅनल्स आहेत यावर बातम्या जर आपण पाहिल्या तर आपणाला असं दिसून येतं की भारतामध्ये आता रुग्णांची संख्या ही वाढू लागलेली आहे आणि रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळं रुग्णालये जी आहेत म्हणजे कोविड सेंटर जी आहेत ही अपुरी पडू लागलेली आहे आणि या आपत्तीमध्ये जो काही त्रास होतो तर तो कशा संदर्भात होतो की माणसाची जी काही श्वसन व्यवस्था आहे म्हणजे आपण श्वसन केल्यानंतर जी काही हवा घेतो ती हवा फुफ्फुसामध्ये जाते आणि फुफ्फुसामधून ऑक्सिजन या ठिकाणी शोषला जातो. तर या जो काही व्हायरस आहे हा जर मानवाच्या शरीरामध्ये गेला म्हणजे प्रथम काही काळ तो तुमच्या श्वसन नलिकेमध्ये घशामध्ये राहतो, श्वसन नलिकेत राहतो आणि नंतर तो फुफ्फुसात प्रविष्ट होतो. फुफ्फुसात तो प्रविष्ट झाल्यामुळं तो ऑक्सिजन घेण्याची जी काही क्षमता आहे त्याच्यावर परिणाम करतो, फुफ्फुसामध्ये ब्लॉकेज तयार करतो आणि जी काही व्यक्ती आहे ती व्यक्ती ऑक्सिजन घेऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही इन्फेक्शन झालं आहे का नाही हे मोजण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजन लेवल जी काही आहे रक्तातील ती मोजली जाते आणि तर जी ऑक्सिजन लेवल 97-98 पाहिजे ती जर 90च्या खाली आली तर साहजिकच तुमचा एक्सरे वगैरे काढून तुम्हाला दवाखान्यात तात्काळ ॲडमिट केलं जातं. तुम्हाला त्या ठिकाणी पुढची जी काही उपाययोजना केल्या जाते. पुढची उपाययोजना जी आहे म्हणजे कृत्रिम ऑक्सिजन पुरवणं. त्याच्याही मध्ये जर काही ऑक्सिजन नुसता पुरवून जर भागलं नाही तर व्हेंटिलेटर हा लावावा लागतो. जास्त दाबाने त्या ठिकाणी ऑक्सिजन हा सोडावा लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये जर ती उपाययोजना सक्सेसफुल झाली तर त्या व्यक्तीचे प्राण हे वाचू शकतात, अन्यथा व्यक्तीचे म्हणजे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. म्हणजे अशा पद्धतीने ऑक्सिजन जो आहे सध्या ऑक्सिजनचा तुटवडा त्या ठिकाणी देशामध्ये निर्माण झालेला आहे. ऑक्सिजनचा काळा बाजार चाललेला आहे. दवाखान्यामध्ये तुम्हाला आता लवकर जागासुद्धा उपलब्ध होत नाही. तर हा जो काही ऑक्सिजन आहे हवेतील असणारा जो काही ऑक्सिजन आहे हा नैसर्गिकरित्या आपली फुफ्फुसं ही घेत असतात आणि नायट्रोजनमुळं ऑक्सिजनची तीव्रता जी आहे ही कमी होते. नायट्रोजन हा तसा निष्क्रिय अशा प्रकारचा वायू आहे पण नायट्रोजन हवेत असल्यामुळं ऑक्सिजनचं जे काही तीव्रता आहे ही या ठिकाणी कमी होते. तर 78% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजन हे दोन मुख्य जे काही घटक आहेत हे वातावरणातील महत्त्वाचे वायू आहे. त्यानंतर वातावरणामध्ये जे काही वायू आहे त्यातील तिसरा महत्त्वाचा जो काही वायू आहे हा कार्बन डायऑक्साईड आहे. तर याचं जे काही प्रमाण आहे हे 3% इतकं आहे. म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात हा वातावरणामध्ये उपलब्ध आहे. अतिशय अल्प प्रमाणात आहे. अतिशय अल्प प्रमाणात जरी असला तरी सुद्धा या वायूचं जे काही कार्य आहे हे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. हा जो काही वायू आहे कार्बन डायऑक्साईड हा वातावरणामध्ये उष्णता टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाचं कार्य करतो. कार्बन डायऑक्साईड वायूमुळं वातावरणामध्ये जी काही उष्णता आहे ही उष्णता टिकून राहते आणि हा जो काही वायू आहे हा वायू वातावरणामध्ये विविध क्रिया ज्या आहेत या क्रियेतून प्रविष्ट होतो. उदाहरणार्थ ऑक्सिजन हा जो काही वायू आहे मानव आणि प्राणी या ठिकाणी ऑक्सिजन हे श्वसनासाठी घेतात आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडतात. या उलट वनस्पती ज्या आहेत या वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि
ऑक्सिजन हा वायू जो आहे हा वातावरणात सोडतो. वनस्पती ज्या आहेत या हरितद्रव्याच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचा वापर करतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. या व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड जो काही वायू आहे हा वायू पृथ्वीवर घडणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही क्रिया आहेत तर त्यामध्ये मग श्वसन क्रिया आहे प्राण्यांची आणि मानवाची, यातून कार्बन डायऑक्साईडची भर पडते. त्याचबरोबर पृथ्वीवर होणारे जे काही ज्वालामुखीचे उद्रेक आहेत या ज्वालामुखीच्या उद्रेकातून प्रचंड प्रमाणात कार्बन जो आहे हा म्हणजे विविध प्रकारचे वायू, धूळ या वाटे तो वातावरणात मिसळत असतो. त्यानंतर वनस्पती ज्या आहेत या वनस्पतींचं जे काही विघटन होतं किंवा जे काही इंधन म्हणून ज्या काही गोष्टी जाळल्या जातात त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि त्याची विविध प्रकारची जी काही संयुग आहेत ही संयुग वातावरणात बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईड जो काही वायू आहे हा वातावरणामध्ये मिसळत असतो. तर नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे तीन जे काही वायू आहेत हे वातावरणातील अत्यंत महत्त्वाचे वायू आहेत आणि नैसर्गिक चक्र जे आहेत म्हणजे नायट्रोजन चक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल आणि कार्बन डायऑक्साईडचं जे काही चक्र आहेत या चक्राद्वारे या वायूचं जे काही प्रमाण आहे वातावरणातील हे वातावरणातील प्रमाण टिकून ठेवण्याचं जे काही कार्य आहे हे निसर्गाद्वारे होत असतं. तर यामध्ये असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे या कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वातावरणात वाढलं तर अलीकडच्या काळामध्ये गेल्या 300 वर्षामध्ये म्हणजे जी काही औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांतीमध्ये यंत्राचा शोध लागला, यंत्राचा वापर वाढला, कारखानदारी वाढली. त्यानंतरच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये तेलाचा शोध लागला. विविध प्रकारची जी काही वाहनं आहेत वाहतुकीमध्ये क्रांती झाली आणि जीवाश्म जे काही इंधन आहे या इंधनाचा प्रचंड प्रमाणात वापर वाढला. तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ऊर्जा निर्मितीपासून इंधनाच्या वापरापासून तर औद्योगिक क्रांतीमधील जे काही कारखाने आहे या सर्व भागातून केले जाणारे जे काही उत्सर्जन आहे या उत्सर्जनातून अलीकडच्या काळामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे काही प्रमाण आहे हे वातावरणामध्ये वाढू लागलेलं आहे आणि ही सध्याच्या काळामध्ये असणारी अतिशय चिंतेची अशा प्रकारची बाब आहे. तर ही जी काही समस्या आहे ही समस्या समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपणाला जे काही वातावरणातील वायूंचं जे काही प्रमाण आहे हे आपणाला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा जो काही वायू आहे वातावरणामध्ये असणारा तो वायू आहे ओझोन. ओझोन हा जो वायू आहे हा वातावरणामध्ये 25 ते 40 किलोमीटर उंचीवर या वायूचा वातावरणामध्ये थर आढळतो आणि हा जो काही थर आहे हा थर सूर्यप्रकाश जो काही पृथ्वीवर येतो आणि सूर्यप्रकाशामध्ये असणारी जी काही अतिनील किरणं आहे म्हणजे सूर्यप्रकाश पृथ्वीवर येताना त्या सूर्यप्रकाशाबरोबर म्हणजे अतिनील किरणं असतात, एक्सरेज असतात, गॅमा रेज असतात आणि यातील जी काही हानिकारक अशा प्रकारची जी काही किरणं आहेत ही किरणं ओझोनच्या थरामध्ये शोषली जातात. ओझोनचा हा जो काही थर आहे 25 ते 40 किलोमीटर
इतक्या उंचीवर वातावरणामध्ये असतो, त्यामुळं ओझोनला जीवसृष्टीचा संरक्षक असं म्हटलं जातं. तर हा जो काही थर आहे म्हणजे ओझोन वायू हा वातावरणामधील असणारा त्याचं अस्तित्व हे सुद्धा अत्यंत असं महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त इतर जे काही वायू आहे म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात जे काही वायू आहेत ते वायू म्हणजे या ठिकाणी क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, त्यानंतर हायड्रोजन आहे, नंतर हिलियम आहे. तर हे विविध प्रकारचे वायू अत्यल्प प्रमाणात वातावरणामध्ये असतात आणि हे अत्यंत हलके असल्यामुळं वरच्या थरामध्ये असतात. तर अशा पद्धतीने वातावरणाचं जे काही संघटन आहे त्यातील महत्त्वाचा पहिला जो काही घटक आहे म्हणजे विविध प्रकारचे वायू आणि त्या वायूंचं असणारं प्रमाण. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो घटक म्हणजे वातावरणामध्ये असणारे धुलीचे कण. धुलीकण जे असतात हे वातावरणाचं एक महत्त्वाचं अशा प्रकारचं अंग आहे. तर हे जे धुलीकण आहे हे वातावरणामध्ये जे असतात ते कुठून येतात तर ते विविध प्रकारचे जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत या सेंद्रिय पदार्थापासून त्यांची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जे काही कण आहेत ते कण वातावरणामध्ये मिसळतात. सेंद्रिय आणि असेंद्रिय. तर वातावरणामध्ये असणारे विविध प्रकारचे जे काही कण आहेत आणि त्यांचं जे काही कार्य आहे ते समजून घेण्यासाठी प्रथम ॲटकिन्स हा जो काही तज्ज्ञ आहे याने हे कण मोजण्याचं यंत्र तयार केलं. की ज्याद्वारे आपणाला वातावरणामधील असणारे जे काही कण आहेत हे मोजता येतात आणि मग ते मोजता आले तर त्याचे विविध प्रकारचे जे काही परिणाम आहेत हे परिणाम आपणाला समजून घेता येतात. त्यांचं जे काही वातावरणामध्ये असणारं जे काही कार्य आहे ते कार्य आपणाला समजून घेता येतं. सर्वसाधारणपणे धुलीकण जे असतात हे जमिनीवरचा जो काही भाग आहे जमिनीवर याचं वातावरणामध्ये किती प्रमाण असतं तर अतिशय सूक्ष्म आकाराचे जे काही कण असतात जमिनीवर त्याचं दर चौरस सेंटीमीटरला हे याचं प्रमाण असतं 1,00,000 कण दर चौरस सेंटीमीटरला. अतिशय सूक्ष्म आकाराचे कण हे हवेमध्ये असतात जे आपणाला दिसत नाही, ते जाणवत पण नाही, पण ते हवेमध्ये असतात. आणि समुद्रावर याचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण कमी असतं. सर्वसाधारणपणे 500 ते 2000 कण हे दर चौरस सेंटीमीटरला समुद्रावरच्या भागामध्ये असतात. तर अशा प्रकारे सूक्ष्म आकाराचे जे काही कण असतात हे सेंद्रिय पदार्थापासून येतात. तर सेंद्रिय पदार्थ म्हणजे कोणते पदार्थ तर जी काही वनस्पती असतात या वनस्पतीचे परागकण जे असतात हे परागकण सूक्ष्म आकाराचे जे काही कण असतात हे वातावरणामध्ये मिसळतात. वनस्पतीचे इतर जे काही सूक्ष्म भाग असतात ते सुद्धा वातावरणामध्ये मिसळतात. उदाहरणार्थ आता काही दिवसामध्ये समजा तयार झालेली जी काही पिकं आहेत ही पिकं काढली जातात आणि त्याची मळणी केल्या जाते, सोंगणी केल्या जाते आणि मळणी केल्या जाते. मळणी करताना थ्रेशरचा वापर केला जातो. तर थ्रेशर वापरल्यानंतर जी काही मळणी होते त्यातील सूक्ष्म आकाराचे जे काही कण असतात हे वातावरणामध्ये मिसळतात
बाजरीचा समजा जो काही फुलोरा आला तर त्यावेळेस सूक्ष्म आकाराचे जे काही कण असतात, हे कण विविध कण जे असतात हे वातावरणामध्ये मिसळतात आणि मग या विशिष्ट हंगामामध्ये आपणाला सुद्धा त्यापासून काही जणांना त्याचा त्रास होतो. ही कण हवेत जास्त प्रमाणात आले तर त्यापासून सर्दी होते, तर विशेषतः त्याला हे फीवर असं म्हणतात. म्हणजे नैसर्गिक क्रियेतून हे विविध प्रकारचे जे काही कण असतात हे कण हवेमध्ये प्रविष्ट होत असतात. याचबरोबर विविध प्रकारचा वनस्पतीचे जे काही अवशेष असतात किंवा वनस्पतीचं जे काही सूक्ष्म आकाराचं असणारं जे काही बीज आहे हे सुद्धा हवेमध्ये असतं. तर हे कणरूप पदार्थ, सेंद्रिय पदार्थाचे जे काही कण असतात हे हवेमध्ये असतात. त्याच्या जोडीला असेंद्रिय जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थाचे कण हवेत मिसळतात. तर आपण विदारण क्रिया पाहिलेली आहे. पृथ्वीचा पृष्ठभागावर बाह्य घटक कार्य करतात, खडक तुटतात, फुटतात, झिजतात आणि ते अवशेष जे काही असतात हे वाऱ्यामुळं हवेत मिसळतात. म्हणजे जोराचा वारा आला तर या ठिकाणी हवेमध्ये आपण वावटळ निर्माण होते, धूळ उडते. तर हे जे काही कणरूप पदार्थ आहेत हे कणरूप पदार्थ हवेत मिसळतात. समुद्राचा जो काही पृष्ठभाग असेल त्या समुद्राच्या पृष्ठभागावर पाण्याची वाफ होते आणि वाफेबरोबर ते एरोसोल जे काही तयार होतात त्यामध्ये सूक्ष्म आकाराचे मिठाचे जे काही कण असतात हे कण हवेमध्ये मिसळतात. तर असे विविध प्रकारचे सेंद्रिय आणि असेंद्रिय आकाराचे जे पदार्थाचे जे काही कण असतात हे कण हवेमध्ये मिसळत असतात. त्याच्या जोडीला मानवी ज्या काही क्रिया आहेत यामध्ये मग खाणकाम क्रिया आहे, रस्ते बांधणी असेल, बांधकाम असेल, शेतीचं नांगरणं असेल, एखाद्या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना असेल, अशा विविध घडणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत या क्रियेतून कणरूप पदार्थ जे असतात हे वातावरणामध्ये मिसळतात आणि त्याचं जे काही प्रमाण आहे हे स्थान परत्वे पृथ्वी पृष्ठभागावर वातावरणामध्ये कमी जास्त होताना आपणाला दिसून येतो. त्यामध्ये या व्यतिरिक्त पुढचा जो काही घटक आहे तो घटक म्हणजे पाण्याची वाफ. तर वातावरणाचा हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा घटक आहे की ज्या घटकामुळं वातावरणामध्ये विविध प्रकारच्या क्रिया घडून येतात. तर पाण्याची जी काही वाफ असते ही वातावरणाच्या खालचा जो काही थर आहे म्हणजे पहिला जो काही थर तापमानाचा जो आहे त्यामध्ये पाण्याची वाफ ही आढळते सर्वसाधारणपणे. याचं जे काही प्रमाण असतं हे 4% पाण्याच्या वाफेचं प्रमाण असतं. वातावरणात असणारं जे काही पाण्याच्या वाफेचं किंवा बाष्पाचं जे काही अस्तित्व आहे हे जीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून, वनस्पतीच्या दृष्टिकोनातून, प्राण्यांच्या दृष्टिकोनातून, सूक्ष्मजीवांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण पाण्याला जीवन असं म्हटलं जातं आणि पृथ्वीवर पाण्याचा जो काही आविष्कार होतो तो पाण्याच्या वाफेतून होतो. म्हणजे पहिल्यांदा पृथ्वीवर असणारे जे काही पृष्ठभाग आहेत, पाण्याचे पृष्ठभाग, महासागर असतील, नद्या असतील किंवा इतर जे काही घटक आहेत की ज्यामध्ये पाण्याचं अस्तित्व आहे, हे सर्व सूर्याच्या उष्णतेमुळं पाण्याची वाफ होते आणि त्यातून जलचक्र जे आहे हे जलचक्र निर्माण झालेलं आपणाला दिसतं. तर जलचक्राच्या माध्यमातून म्हणजे
ही जी काही वाफ आहे, ही वाफ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाऱ्याद्वारे वाहून नेल्या जाते, त्याच्यापासून ढगांची निर्मिती होते आणि विविध प्रकारचे जे काही आविष्कार आहेत, म्हणजे वृष्टीची जी काही विविध प्रकारची जी काही रूपं आहेत, त्या रूपाने हे वाफ पृथ्वीवर अवतीर्ण म्हणजे येत असते. म्हणजे पाऊस पडतो, म्हणजे 6 किलोमीटरपर्यंतचा जो काही भाग आहे तोपर्यंत पाण्याची वाफ असते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये उंचीवर त्याचं रूपांतर म्हणजे सांद्रीभवनात होतं आणि त्याच्यापासून पाऊस होताना आपणाला दिसतो. तर याचे जे काही उगम स्रोत आहेत ते उगम स्रोत म्हणजे महासागर, नद्या, त्याचबरोबर वनस्पतीद्वारे होणारं जे काही बाष्प उत्सर्जन आहे, या बाष्प उत्सर्जनातून पाण्याची वाफ ही वातावरणामध्ये येत असते. वातावरणातील वाफेचं जे काही प्रमाण आहे हे सर्वत्र सारखं नसतं. समुद्राचे जे काही पृष्ठभाग आहे किंवा समुद्र किनाऱ्यालगत असणारे जे काही भाग आहेत या ठिकाणी वाफेचं अस्तित्व हे जास्त असतं किंवा बाष्पाचं प्रमाण हे जास्त असतं. जसजसं आपण समुद्रापासून दूरवर जाऊ, खंडांतर्गत भागामध्ये जाऊ, तसतसं त्या ठिकाणी बाष्पाचं जे काही प्रमाण आहे हे बाष्पाचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. ऋतू काळानुसार सुद्धा हवेतील असणारं बाष्पाचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं. उन्हाळा जो काही ऋतू असतो हा कोरडा ऋतू समजला जातो. या ठिकाणी तापमान जास्त असतं आणि तापमान जास्त असल्यामुळं हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण हे कमी असलेलं आपणाला दिसतो. या उलट पावसाळा जो काही ऋतू आहे या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वाफेचं जे काही प्रमाण आहे, पाण्याच्या वाफेचं हवेतील प्रमाण हे वाढतं. तर अशा पद्धतीने वातावरणाचे जे काही 3 मुख्य घटक आहेत त्या घटकाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. तर पहिला घटक या ठिकाणी विविध वायू हा आहे. दुसरा घटक जो आहे हा पाण्याची वाफ आहे. तिसरा घटक जो आहे वातावरणामध्ये असणारे म्हणजे सूक्ष्म आकाराचे जे काही कण आहेत हे कण. आणि हे जे काही सर्व घटक आपण अभ्यासलेले आहेत या घटकाचं या ठिकाणी असणारं जे काही कार्य आहे हे कार्य ठरलेलं आहे. उदाहरणार्थ सूक्ष्म आकाराचे जे काही कण असतात हे कण पावसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं. पावसाची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये सांद्रीभवन होण्यासाठी सूक्ष्म आकाराचे कण जे असतात हे न्यूक्लियस म्हणून कार्य करतात. वातावरणामध्ये जे काही सूक्ष्म आकाराचे कण असतात या कणामुळं सूर्यप्रकाशाचं विकिरण होतं. म्हणजे सूर्यप्रकाश, बाहेर असणारा सूर्यप्रकाश घरामध्ये आपणाला प्रकाश जो काही मिळतो, घरापर्यंत किंवा घरामध्ये जो काही प्रकाश पोहोचतो त्याचं कारण म्हणजे वातावरणामध्ये असणं जे काही सूक्ष्म कण आहेत त्या कणामुळं सूर्यप्रकाश सर्व दिशेला पसरतो, म्हणजे विकिरण होतं. म्हणजे हे कार्य सूक्ष्म कणांचं आहे. सूक्ष्म कणाद्वारे म्हणजे पर्जन्य होण्यामध्ये मदत पडते. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ जो काही सूर्योदय आणि सूर्यास्त होताना जो काही संधी प्रकाश आपणाला दिसतो, विविध प्रकारचे आकाशाचे जे काही रंग दिसतात, म्हणजे आकाश आपणाला निळं दिसतं, तर हे प्रकाशाच्या परिवर्तनामुळं घडतं आणि प्रकाशाचं विकिरण होणं, परावर्तन होणं हे सूक्ष्म कणावर अवलंबून असतं. थँक्यू.